नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी आज आणखीन एक विषय घेऊन आलेली आहे तुमच्यापुढे। तुम्ही पाहू शकता, मी अगदी स्क्रीनशॉटवरती काढलेलंच आहे। तुम्ही ते पहा, ते गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजबद्दल अगदी डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि त्याचा कॉलेजचा पूर्ण कट ऑफ 2023चा किती गेला होता त्याच्याबद्दल अगदी पूर्ण माहिती देणार आहे। आणि आज मी कॉलेजचं काढलेलं आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर। तर ओके, मी नागपूर कॉलेजबद्दल सांगणार आहे। माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी मुंबई आणि नांदेड हे दोन्ही गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजबद्दल डिटेल्समध्ये सांगितली होती, माहिती पण पूर्ण आणि कट ऑफ पण सांगितला होता। तर आज ह्या नव्याने मी व्हिडिओ हा नागपूर कॉलेजबद्दल घेऊन आलेली आहे। ते तुम्ही डिटेल्स स्क्रीनवरती पाहू शकता, नेम ऑफ द कॉलेज आणि त्याच्या कॉलेजचा कोड नंबर पण काढलेला आहे। तर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर आणि त्याचा हा कोड नंबर इथे दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। 125101 हा नागपूरचा कोड नंबर आहे आयुर्वेदिक कॉलेजचा। ओके, आणि ते तुम्ही पुढे पाहू शकता ॲफिलेटेड, तर हे महाराष्ट्र हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी नाशिक हे त्याच्याशी संलग्न असणारं हे कॉलेज आहे। ओके, आणि इयर ऑफ द इस्टॅब्लिशमेंट तुम्ही ते पाहू शकता कधीच आहे, तर हे पण खूप जुनं कॉलेज आहे। 1965चं हे कॉलेज इस्टॅब्लिशमेंट आहे, एवढं जुनं कॉलेज आहे हे आयुर्वेदिक कॉलेज। आणि त्या टोटल सीटचा इंटेक किती आहे, तर इथं 125 टोटल इंटेक आहे। तर त्यातला पण ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधले सीट्स आणि आपले महाराष्ट्र कोठ्यामधल्या सीट्स अशा मिळून टोटल जवळजवळ 125 सीट्स इथे अवेलेबल आहेत। आणि इयर ऑफ द फीस, तर प्रत्येक वर्षाला इथे फीस 39,300 रुपये फीस होती 2023मध्ये। थोडीफार 2024मध्ये थोडीफार वाढण्याची शक्यता आहे। तर ओके, आणि ते ॲड्रेस दिलेला आहे तर राघोजी नगर नागपूर। तर हा पूर्ण तिथे त्या कॉलेजचा ॲड्रेस इथे दिलेला आहे। आणि अगदी तुम्ही झूम करून पाहू शकता पूर्ण, अगदी इथे मी इथं काढलेलं आहे, अगदी ईमेल वेबसाईटवरून आणि त्या कॉलेजचा फोन नंबर। तर हे पूर्ण अगदी मी ईमेल याच्यावरती फोन नंबर पण दिलेला आहे आणि ही पूर्ण वेबसाईट आहे। तर तुम्ही अगदी डिटेल्समध्ये तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुम्ही अगदी कॉलेजबद्दल डिटेल्समध्ये पाहू शकता। आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अधिक माहिती पाहिजे असेल किंवा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर हा इथे मी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, याच्यावर तुम्ही नक्कीच कॉल करून अधिक माहिती विचारू शकता। आणि आता पुढे तुम्ही पाहू शकता इथं 2023चा मी हा कट ऑफ पण काढलेला आहे, अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मेल आणि फिमेल ह्या दोन्हीबद्दल मी अगदी आज मी डिटेल्समध्ये तुम्हाला पूर्ण कट ऑफ वाचून दाखवणार आहे। तर इथे कट ऑफ पूर्ण दिलेला आहे 23चा, तर तुम्ही ते पाहू शकता। कट ऑफ मी इथे काढलेलाच आहे, झूम करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर इथे ओपन कॅटेगरीचा काढलेला आहे, मेलचा 515ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती आणि फिमेलला 523ला। तर मुलींची संख्याचा थोडासा इथे कट ऑफ हाय गेलेला दिसत आहे। आणि SC कॅटेगरी इथे पाहू शकता तुम्ही 433 आणि फिमेलचा पाहू शकता 432चा। ओके, तर मेलचा 1 मार्काने वाढलेला आहे इथे कट ऑफ। आणि STचा पाहू शकता तुम्ही 318 आणि फिमेलचा 322ला। तर इथे फिमेलचा ST कॅटेगरीचा थोडासा कट ऑफ वाढलेला आहे। आणि OBC कॅटेगरीचा पाहू शकता 515 आणि फिमेलचा 513। ओके, EWSच्या विद्यार्थ्यांचा 513 आणि फिमेलचा त्याच्यामध्ये पाहू शकता 507। आणि VJ कॅटेगरीचा मेलचा 489ला गेलेला होता आणि फिमेलचा 482ला गेला होता। आणि NTBचा पाहू शकता तुम्ही 460 आणि फिमेलचा पाहू शकता तुम्ही 483। आणि NTCचा तुम्ही मेलचा पाहू शकता 501वरती विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती आणि फिमेलची 486ला सीट्स अलाउड झाली होती। आणि NTDचं तुम्ही ते पाहू शकता 518 मेलला गेलेला होता कट ऑफ आणि फिमेलला 513ला गेला होता। तर हा अगदी नागपूरच्या कॉलेजचा आयुर्वेदिक गव्हर्नमेंट कॉलेजचा लास्ट इयर 2023चा कट ऑफ होता, मेल आणि फिमेल अगदी पूर्ण, अगदी मी तुम्हाला पूर्ण स्क्रीनच्या माध्यमातून अगदी डिटेल्समध्ये सांगितलं आहे। आणि ज्यापुढे ज्या काही विद्यार्थ्यांना अधिक माहिती पाहिजे असेल, अगदी 2024चा जर कट ऑफ तुम्हाला पाहिजे असेल तर अगदी तुम्ही या माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट मी नंबर दिलेलाच आहे, ह्याच्यावरती तुम्ही कॉल मेसेज करून विचारू शकता। अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ 2024चा काय जाऊ शकतो ह्याच्याबद्दल डिटेल्स तुम्हाला मी माहिती पण देईल। आणि ज्या विद्यार्थ्यांना असं ह्या मार्कांपेक्षा थोडेसे आपल्याला कमी काही कारणास्तव वाटत असतील किंवा त्यांचे सिली मिस्टेक किंवा निगेटिव्ह मार्किंगमध्ये मार्क केले असतील तर त्या विद्यार्थ्यांनाही MBBSच करायचं असेल किंवा BMS करायचं असेल तर त्यांनी नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा। मी कर्नाटका आणि चेन्नई किंवा पॉंडिचेरीमध्ये ॲडमिशन स्वतः मी जाऊन करून देत असते, कमी बजेट आणि कमी मार्कावरती। तर ज्या काही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये तुम्हाला अगदी MBBS BMS BHMS वेटरनरी अशा प्रत्येक फील्डमध्ये जर भाग घ्यायचा असेल आणि कमी मार्क असेल आणि तुमचं बजेट पण कमी असेल, तुम्ही नक्कीच मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या अगदी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता। एवढंच मी या निमित्ताने हा व्हिडिओ मी आज घेऊन आले होते। ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी अधिक माहिती हवी असेल तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये माझे सगळे व्हिडिओ पाहता येतील। आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला पण आहे आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे। ज्या काही मुलांना
माझ्या लिंकमध्ये जॉईन व्हायचं असेल तुम्ही नक्कीच त्याला क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुमच्या फ्रेंड्स, नातेवाईक किंवा आणखीन कोणी रिलेटिव्ज असतील त्यांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा की जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. तर एवढंच या निमित्तानं हा मी आज व्हिडिओ घेऊन आले होते. अगदी पूर्ण गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूरबद्दल अगदी डिटेल्समध्ये सांगितलं आहे. पूर्ण त्याची इस्टॅब्लिशमेंट कधी झालेलं आहे, किती इंटेक आहे आणि मेल आणि फिमेल पूर्ण कॅटेगरी मी 2023 सांगितली आहे. आणि 24 कॅटेगरी पूर्ण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कॉल करा आणि तुमचे पूर्ण अगदी शंका दूर करा. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.